आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत पोटाचे विकार याविषयी डॉक्टर मुक्ता बापट यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत. श्रोते हो, सध्याच्या काळात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर धावतोय. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अपूर्ण झोप, जेवणाच्या अनियमित वेळा, धूम्रपान, फास्ट फूडचं सेवन यासारख्या गोष्टींमुळे अनेक जणांना शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. यात सध्या अनेक जण पचन संस्थेशी म्हणजे पोटाच्या विकारांनी त्रस्त आहेत. तर श्रोते हो, पोटाच्या विकारांसाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे यासाठीच आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मुक्ता बापट. डॉक्टर मुक्ता बापट या पोटविकार तज्ज्ञ आहेत. त्यांनी केईएम रुग्णालयातून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर 10 वर्ष अध्यापन केलं आहे. त्या आता ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विचारते की पोटाचे विकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं अपचन होणं, उलट्या होणं, जुलाब होणं. तर पोटाच्या विकारांमध्ये नेमक्या कोणकोणत्या विकारांचा समावेश आहे? पोटाच्या समस्यांसंबंधी सर्वसामान्य माणसांना इतक्या शंका असतात आणि काही वेळेला ते गैरसमज असू शकतात. बऱ्याच जणांना ॲसिडिटी म्हणजे गॅस वाटतं किंवा बद्धकोष्ठता म्हणजे गॅस वाटतं. तर थोडक्यात मी 1-2 मिनिटांमध्ये आपली अन्नपचन संस्था कशी असते हे तुम्हाला सांगते. सो अन्नपचन ॲक्च्युली तोंडापासून सुरू होतं. तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात, त्यामुळे त्यातनं थोडंसं अन्नपचन व्हायला सुरुवात होते. आपण अन्न चावून खातो. अन्ननलिका ही आपल्या तोंडातलं अन्न हे जठरापर्यंत नेते. अन्ननलिकेला विशेष काम नसतं पचनाचं. जठरामध्ये अन्नपचन सुरू होतं आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचं पचन साधारण अर्ध्या प्रमाणामध्ये होतं. जठराचं प्रमुख काम तिथल्या ॲसिडमुळे, त्यात आम्ल असतं, आपल्या अन्नामध्ये आलेले जे काही विषारी पदार्थ असतात, जे जीवाणू असतात त्यांना मारणं, कारण तो आपला पहिला डिफेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. मग छोटा आतडा लांब असतं, 3-3.5 मीटर लांब. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे रस तयार होतात आणि त्यांनी आपल्या अन्नाचे जे प्रमुख घटक आहेत, जे आपल्या श्रोत्यांनाही माहिती असतील, कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं म्हणजे प्रोटीन आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स आणि काही जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन्स, या सगळ्यांचं आधी पचन करून त्यांचं अगदी छोट्या छोट्या घटकांमध्ये रूपांतर केलं जातं आणि मग ते शरीरात शोषलं जातं आतड्याद्वारे. आणि मोठं आतडं साधारण अपेंडिक्स सगळ्यांना माहिती असतं. अपेंडिक्स संपलं की मोठं आतडं सुरू होतं आणि तिथे फक्त पाणी शोषलं जातं आणि मग आपण शौच तयार होतं आणि मग ते आपण पार करतो. सो तुम्ही जसं विचारलीत की पोटाचे काय काय विकार आहेत, तर पोट ही संकल्पना, पोटात लिव्हर असतं, आतडी असतात, किडनी असते, स्प्लीन असते. स्त्रियांमध्ये इतर अनेक गर्भाशयानी असे अवयव असतात, स्वादुपिंड असतं, पित्ताशय असतं, हे महत्त्वाचे अवयव आहेत. पण आपण सर्वसाधारणपणे मला वाटतं आजच्या चर्चेकरता आपण फक्त आतड्यांशी आपली चर्चा आपण निर्मित ठेवूयात. सो अन्ननलिकेच्या किंवा पचनसंस्थेच्या विकारांमध्ये अन्न न जाणं, अन्न अडकणं किंवा अन्न खाल्ल्यानंतर उलटी होणं किंवा उलटीद्वारे रक्त येणं, पोटात जळजळ होणं, पोटात प्रचंड दुखणं, त्याच्यानंतर जुलाब होणं म्हणजे अतिसार म्हणतो त्याला, म्हणजे पाळण्यासारखे शौचाला होणं, किंवा पोट फुगणं की संडासला अजिबात न होणं, किंवा बद्धकोष्ठता म्हणजे संडासला कमी होणं आहे आणि संडासवाटे रक्त जाणं, या आणि अशा अनेक लक्षणांचा आपल्या पोटाच्या विकारांमध्ये समावेश आहे. डॉक्टर, पौष्टिक आहाराचा अभाव आणि शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे, म्हणजे बऱ्याचदा बैठी कामं असतात, ऑफिसमध्ये आपण बसून काम करतो, त्यामुळे बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तर त्याविषयी काय सांगाल? मला वाटतं ना, मुळात आपण बद्धकोष्ठता म्हणजे काय हे समजून घेऊयात, कारण मला वाटतं बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं. किंवा आमच्या अनेक वैद्यक मित्रमैत्रिणींनाही याच्याबद्दल थोड्याशा शंका असतात. सो बद्धकोष्ठता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणतो, म्हणजे संडासल्या होण्याची प्रक्रिया ही कमी होणं. भारतीय माणसांमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही माणसांमध्ये त्याला संडासला किती वेळा होते ही फ्रिक्वेन्सी ठरलेली असते, त्याची स्वतःची अशी शिस्त असते. आपण जेव्हा साधारण 1.5 ते 2 वर्षाचे होतो त्या प्रत्येक घरामध्ये लहान मुलाला शौच करायला शिकवलं जातं. त्याला ऑफिशियल पॉटी ट्रेनिंग असा शब्द आहे त्याला. तुम्ही जे अन्न खाता त्याच्यामध्ये किती तंतुमय पदार्थ आहेत, त्यात काय प्रकारचं अन्न खाताय, त्याच्यावर तुम्ही किती व्यायाम करताय, तुमचं चलनवलन किती आहे, यावर तुमची शौच किती वेळा होतं हे अवलंबून आहे.
सो बद्धकोष्ठता म्हणजे संडासला आयदर कमी होणं, म्हणजे की दिवसातनं जर एरवी 1 वेळेला 2 वेळेला होत असेल तर ते एकदाच होणं, किंवा तेही न होणं, किंवा करत असताना त्रास होणं. सो आमच्याकडे जनरली 2 ते 3 प्रकार असतात. एकाला आपण म्हणतो स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन, म्हणजे आतड्याची गतीच कमी आहे, त्यामुळे 2 दिवस 3 दिवस 4 दिवस असं संडासलाच होत नाही. हा एक भाग झाला. दुसरं, संडासला रोज लागते पण ते करताना त्रास होतो, साफ होत नाही, पुन्हा पुन्हा जावं लागतं. मग कधी कधी आपण श्लेष्मा म्हणजे म्युकस म्हणतो तो आपल्या संडास वाटे जातो. आणि तिसरा म्हणजे संडासला लागते होते पण ते करायला भरपूर वेळ लागतो. अनेक अशा लहान वयातली मुलं असतात की ज्यांना 15 मिनिटं 20 मिनिटं हे संडासला करायला लागतं. कधी कधी बोट घालून हे शौच बाहेर काढावं लागतं. बऱ्याच वेळेला आपण संमिश्र पद्धतीची हे बद्धकोष्ठता बघतो. 2-3 गोष्टी आणखीन लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं आहार आणि तुमचा व्यायाम ह्याच्यावरती तुमच्या किती वेळेला तुम्हाला शौचाला जावं लागतं ही जी तुमची सवय आहे ही अवलंबून असते. तशाच पद्धतीने तुम्हाला इतर काही आजार आहेत का, तुम्ही काही औषधं घेताय का. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायबेटीस आहे, मधुमेह आहे, तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे, तुम्ही काही औषधं घेताय, त्या सगळ्यांमुळे पण आपला जो पचनमार्ग आहे त्याची जर गती कमी असेल तरी तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. तुमचे काही ऑपरेशन्स झाली असतील तरीही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. या उलट जुलाबांचीही साधारण तशीच कारणं असू शकतात. डॉक्टर, बद्धकोष्ठता झाली की आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, म्हणजे की वाटेल बरं आणि तात्पुरता काहीतरी उपाय करतो. पण हे दुर्लक्ष करणं किती घातक आहे आणि ह्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत? वैद्यकामध्ये एक नियम आहे, एखादं लक्षण जर एखाद्या माणसाला अनेक महिने अनेक वर्ष असेल तर आम्हाला कमी भीती वाटते की त्याला काही वेगळं काही होत असेल. परंतु आपण ज्याला म्हणतो की अचानकपणे हे लक्षण झालं, म्हणजे एखादा 60 वर्षाचा माणूस आला आणि त्याला अचानकपणे बद्धकोष्ठता सुरू झाली तर मग आमचे कान लगेच टवकारतात की बाबा काय यांना होतंय, पोटात दुखतंय का, संडासवाटे रक्त जात आहे का. रक्त जाण्याची कारणं मूळव्याध असू शकतात, किंवा संडासची जागा बारीक झालेली असू शकते, किंवा आतमध्ये कर्करोग असू शकतो. सो कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता ही चांगली अशा करता नाही की एकतर संडास तिथे राहून तिथे तुम्हाला जोर करावा लागतो, संडासची जागा बाहेर येऊ शकते, त्याला रेक्टल प्रोलॅप्स म्हणतात, मूळव्याध होऊ शकते, त्यातनं रक्तस्राव होऊ शकतो. फिशर म्हणजे संडासच्या जागेला क्रॅक जाणं, तिथे एक चरा जाणं, कारण आपण इतका जोर करतो की ते हार्ड होतं, संडास दगडासारखं शौच होतं आपल्याला, आणि त्यामुळे ते बाहेर पडताना बराच त्रास होतो. हे खूप तरुण मुलांमध्ये, एकदम शाळेतल्या मुलांमध्ये किंवा इव्हन कॉलेजला जाणाऱ्या लोकांमध्ये हे खूप कॉमन आहे. आपण असंही बघतो की ज्या प्रेग्नंट बायका असतात, ज्यांना मुलं होणार असतात आणि किंवा डिलिव्हरी नंतर लगेचच हा आपण बऱ्याच वेळेला आपण हा त्रास बघतो. सो न बसता येणं, संडासच्या जागी दुखणं, त्यातनं रक्त येणं, संडास करताना त्रास होणं, ही फिशर्सची लक्षणं आहेत. वेळेस मूळव्याध म्हणजे व्यक्तीला जाणवतं की तिथे काहीतरी आहे, तिथे कोंब आलाय, बाहेर काहीतरी सूज आहे आणि असं लाल रक्त पडतं. हे जनरली मूळव्याधीमुळे होतं. काही लोकांना बोट घालून शौच काढायला लागतं, तिथे आतमध्ये जखम होते आणि मग श्लेष्मा आणि रक्त असं दोन्ही पडतं. वेळेस लहान मुलांना कधी कधी पॉलिप्स असतात, काही छोट्या गाठी असतात, त्यांनीही रक्तस्राव होऊ शकतो, त्यांनीही कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता होऊ शकते. जे लोकांच्या हृदयाचे काही त्यांना विकार असतात, म्हणजे आपल्याला अँजिओप्लास्टी वगैरे शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत. सो त्याची जी औषधं चालू असतात, जी रक्त पातळ व्हायची औषधं असतात, त्यांनीही बऱ्याच वेळेला किंवा त्यातल्या काही औषधांमुळे किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे आतड्याला त्याची गती कमी झालेली असते, त्याला इश्केमिया म्हणतात, म्हणून एक कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता होऊ शकते. आणि कर्करोग झाल्यामुळे की ती जागाच कमी होते आणि मग संडास अडकून राहतो आणि मग संडास होत नाही, बारीक संडास होतो, वजन कमी होतं. कधी कधी हे पेशंट्स नुसते हे रुग्ण दम लागतोय किंवा थकवा जाणवतोय अशाही पद्धतीने येतात, कारण त्यांचं मुळात हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, रक्ताचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि बद्धकोष्ठता झाली आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. डॉक्टर, हा बद्धकोष्ठतेचा त्रास आपण कशा प्रकारे टाळू शकतो आणि काय उपाय आहेत की जेणेकरून हा जो त्रास आहे तो कमी होईल आपल्याला? तुम्ही जेव्हा पहिली ओळख करून देत होता तेव्हा तुम्ही सांगितलं की आजचं जीवन हे इतकं धकाधकीचं झालेलं आहे, आणि मला वाटतं आपल्या भारतीय माणसांच्या, आपण ज्याला म्हणतो अक्रॉस द सेक्टर्स, लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं, कॉलेजमधली माणसं, तरुण माणसं आणि वृद्ध माणसं, ह्या प्रत्येकाला हा त्रास होऊ शकतो, कोणालाही कोणाला. प्रमुख कारण म्हणजे आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव. आपण पहिल्यांदा जनरल कारण बघूयात, म्हणजे सर्वसामान्य कारण बघूयात, कारण रोगाची कारणं वेगळी असतात, जसं मी सांगितलं, त्याचा आपण नंतर विचार करूयात. सो मुळातच तुम्ही खाल्ल्यानंतर चालत नसाल, खाण्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असेल, म्हणजे मैदा जास्त खाणं किंवा फळांचा अभाव, फायबर्सचा अभाव, पालेभाज्या नाही, अति चहा, अति कॉफी, हे कोक वगैरे ही जी कोल्ड्रिंक्स आहेत ती, मुलं शाळेत जाताना पाणी पिऊन जात नाहीत, आणखीन पालेभाज्या मुलांना आवडत नाहीत, भाज्या खायला आवडत नाहीत, फळं विशिष्ट पद्धतीने खायला आवडत नाहीत. बाहेर आपण बघतो की मुलं बेकरीचे पदार्थ, मोमोज, पिझ्झा, हे सगळे पदार्थ खूप खातात, त्यामुळे त्यांना आणि कॉन्स्टिपेशन झालं आहे, बद्धकोष्ठता झाली, हेही त्या छोट्या मुलांना कळत नाही. सो हा एक भाग झाला.
कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्येही साधारण ह्या पद्धतीचं हल्ली कॉम्प्युटरवरती मुलं जास्त बसतात किंवा व्हिडिओ गेम्स, फोन मुलांच्या हातात आलेत, त्यामुळे मैदानांमध्ये मुलं दिसत हालचाल कमी नाहीत. शारीरिक त्यामुळे होते. हालचाल व्यायाम दिसतच नाही हल्ली, की आपण मुलांना हल्ली व्यायाम करताना बघत नाही, खेळताना बघत नाही. या सगळ्याचा परिणाम त्याच्यामध्ये होतो. ज्या पद्धतीचं खाणं खातात, वेगवेगळ्या पद्धतीची शर्करा पोटामध्ये जाते. आणखीन आईवडिलांनीही याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे की आपलं मूल काय खात आहे, शाळेत काय खात आहे, रात्रीचं जेवण कसं आहे. आणि आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो त्यांच्यामध्येही की खाणं खात असताना त्यांना चावायचे प्रॉब्लेम असतात, ते अन्न नीट खाऊन शकत नाही. त्यामुळेही कधी कधी तंतुमय पदार्थ कमी गेल्यामुळे, फायबर्स कमी गेल्यामुळे होतं. व्हेअर ॲज काही रोग असे असतात की ज्याच्यामध्ये बद्धकोष्ठता हेच एक प्रिन्सिपल असतं. म्हणजे लहान मुलांमध्ये संडासच्या जागेला मेंदूकडून संवेदनाच येत नाही, त्याला हर्षस्प्रुंग डिसीज म्हणतात. त्यामुळे साधारण वयाच्या पहिल्या वर्षामध्ये हे बघितलं जातं. ज्यांना डायबेटीस आहे, ज्यांना थायरॉइड आहे, जे लोक स्थूल आहेत, या सगळ्या लोकांनी, जे कोणी श्रोते ऐकतात त्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्याला आतड्याचे विकार होऊ न देण्याकरता हे आजारसुद्धा आपण योग्य पद्धतीने नियंत्रित करणं हे फार गरजेचं आहे. आणि रोज चालणं, आपला आहार चांगला ठेवणं, पाण्याचं प्रमाण भरपूर करणं, काय पचतंय काय नाही पचत आहे ही काळजी आपण घेतली पाहिजे. डॉक्टर, काहींची ना पचनक्रिया बरीच नाजूक असते, म्हणजे त्यांनी काही खाल्लं तर उलट्या होणं किंवा जुलाब होणं हे असं सुरूच असतं. म्हणजे तर अशा लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सो पचन संस्था नाजूक, मला माहीत नाही आपण हा शब्द वापरू शकतो की नाही. आपण त्याला सेन्सिटिव्ह, म्हणजे त्यांना संवेदनाक्षम आहे त्यांचा आतडा असं आपण म्हणू शकतो. सो बरेच पेशंट्स मला विचारतात की डॉक्टर आम्ही ॲलर्जीची टेस्ट करून घेऊ का, आम्हाला या खाण्याची ॲलर्जी आहे. म्हणजे एका घरामध्ये एकाला दूध पचतं, एकाला दूध पचत नाही. काही लोकांना गहू खाल्लं की त्रास होतो, काही लोकांना मशरूम खाल्ले की त्रास होतो, काही लोकांना बेसन खाल्लं की त्रास होतो. सो पचन संस्था ही कोणत्या गोष्टींकरता जास्त संवेदनशील आहे. ॲलर्जी शब्द मला वाटतं आपल्या श्रोत्यांना पटकन कळेल. त्याचे पण 2 प्रकार असतात. सो आपण आपल्या आहारातून जेव्हा आपल्याला त्रास व्हायला लागतो की आपण खाल्लेल्यांना पचले असं वाटत नाही, करपट ढेकर येतात, पोट फुगलंय असं वाटतंय, शौचाला साफ होत नाही असं वाटतं, तेव्हा आपण विचार करावा की आपण काय खाल्लंय. आणि एक त्याचा आपण म्हणतो ना, एक त्याचा पॅटर्न असतो. आपण कॅलेंडरवर लिहून ठेवावं की आपण काय खाल्ल्यावर आपल्याला काय त्रास होतो. आम्ही एक सांगतो की साधारण 1-2 महिने 3 महिने हे लिहून ठेवा, मग तुमचं तुम्हाला कळेल की आपल्याला काय पदार्थ आपल्याला खाल्ले की काय त्रास होतो. सर्वसाधारणपणे ज्यांना बद्धकोष्ठता होते त्यांना आम्ही खूप मसाल्याचे, खूप तिखट, हिरवी मिरची, बाहेरचे कच्चे पदार्थ हे आम्ही खायला मना करतो, कारण त्यातनं इन्फेक्शन होऊ शकतं. पाणी चांगलं असतंच असं नाही. सो हे बरेचसे लोक आहे आपला आपण म्हणतो ना, स्वतःचा एक शोध घ्यावा की आपल्याला कोणत्या गोष्टी पचत आहेत, कोणत्या गोष्टी नाही पचत आहेत. एखाद्याला पचली म्हणून ते आपल्याला पचेल असं नाहीये. डॉक्टर, श्रोत्यांचे फोन यायला लागलेत, आपण फोन घेऊया. निश्चित. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. माझं नाव दशरथ शामराव मोठे, मुक्काम पोस्ट झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली आहे. बरं. माझा मॅडमना असा प्रश्न आहे की पित्ताचा आणि संडासचा काय संबंध असतो का? आणि मला गेल्या महिन्यापासून, माझा तर वय 43 वर्ष आहे, बरं, गेल्या महिन्यापासून अशी एक तक्रार व्हायला लागली की संडासला लागल्यासारखं होतंय, असं जोरात कळ येते, संडास पर्यंत जाऊस तर सुद्धा निभत नाही, अशी जोरात कळ येते. आणि संडासला बसल्यानंतर संडास साफच होत नाही व थोडस संडास झाल्यासारखं होतं, परत तसंच होतंय. दिवसात असं 2-4 वेळा जावं लागतं. हॉस्पिटलमध्ये जाऊन गोळ्या वगैरे घेतल्यावर तेवढ्या पुरतं बरं वाटतं, परत तसंच त्रास चालू होतोय. आणि पित्ताचा आणि ते संडासचा काय संबंध आहे का? दुसरं की मला जेवताना माझ्या छातीत दुखतं जोरात, असे छातीतनं जेवताना कळा येतात. आधी मध्ये दुखत नाही, पण जेवायला लागले की दुखतात. याचं काय कारण असू शकते? धन्यवाद. सो तुमचे 2 ते 3 प्रश्न. पहिला प्रश्न मला वाटतं पित्त आणखीन शौचाचा काही संबंध आहे का? तर आपण ज्याला पित्त म्हणतो ना, म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणपणे मला वाटतं भारतीय माणसांचा जो समज आहे पित्त, तर ते म्हणजे ऍक्च्युली ऍसिड आहे, आम्लपित्त. पण ॲलोपॅथीमध्ये आपण जे वैद्यक शिकतो त्याच्यामध्ये पित्त म्हणजे बाईल, जे लिव्हरमध्ये बनतं. सो त्याचा आणि शौचाच्या अर्थार्थी असा काही संबंध नाही आहे. हा पहिला भाग. पित्तामुळे तुम्हाला भूक मंदावणं किंवा पित्त म्हणजे ॲसिडिटीमुळे किंवा आम्लपित्तामुळे तुम्हाला भूक मंदावणं किंवा जळजळ होणं, उलट्या होणं, तर ते म्हणले की मला खाल्लं की छातीत दुखतं. तर कधी कधी अन्ननलिकेची गती कमी जास्त झाली असेल किंवा जठरामध्ये तयार होणारं ॲसिड जे आहे, आम्लपित्त जे आहे, ते अन्ननलिकेत वरती आलं तर अन्ननलिकेची गती कमी जास्त होऊ शकते. तर हे त्यांनी मला वाटतं डॉक्टरांना सांगायला पाहिजे. कधी कधी आपण उशिरा जेवतो रात्री, हल्ली बऱ्याच वेळेला आपल्याला उशिरा जेवण होतं आणि मग आपण लगेच झोपतो. आपण जेवल्यानंतर लगेच झोपलो तर जठरातनं अन्न अगदी आरामात अन्ननलिकेतनं घशापर्यंत येऊ शकतं. आम्ही त्याला रिफ्लक्स म्हणतो, म्हणजे हे आम्लपित्त. हा त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं. तिसरा प्रश्न की त्यांनी सांगितलं की मला संडासला लागली असं वाटतं, मी जातो पण मला होत नाही आणि ती साफ होत नाही. याची वेगवेगळी कारणं असू शकतील.
एक तर 40शी नंतर कधी कधी एक जसं मी म्हटलं आतड्याची गती मंदावते, त्यांच्या कदाचित खाण्यात बदल झाला असेल, पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल, जे पहिलं शौचालय होतं ते साफ झालेलं नसेल, म्हणून त्यांना नुसतंच वाटत असेल की आपण जाऊन येतो आणि होतं. तर त्यांनी पहिली संडासला चांगली व्हावी याच्याकरता तंतुमय पदार्थ वाढवावेत, पाण्याचा वापर भरपूर करावा, एकदा डॉक्टरांकडनं तपासणी करून घ्यावी की संडासच्या जागी किंवा त्याच्यावरती काही प्रॉब्लेम नाही आहे ना. आणखीन काही तंतुमय पदार्थ हे त्याच्याकरता औषधच घ्यायला असं पाहिजे असं नाही, आपण आहारातनंही हे बदल हे करू शकतो, त्यामुळे त्यांना बरं वाटेल. म्हणजे त्यांना गंभीर लक्षणं अशी कुठली नाही आहे. नमस्कार. प्रश्न असा आहे की पोट साफ होण्यासाठी नक्की कुठल्या औषधं घ्यावीत, आयुर्वेदिक ॲलोपॅथी नक्की काय? कारण काय असतं गोंधळ असा होतो की किती औषधं केलं तर पोट साफ होत नाही, त्यासाठी नेमकं कारण काय केलं पाहिजे? बरं. थँक्यू. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. सो मला वाटतं पोटाचे विकार अशी एकावेळ मला वाटतं लक्षण असेल की ज्यावेळेला बऱ्याचशा आपण जे ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणतो, आयुर्वेद म्हणा किंवा ॲलोपॅथी म्हणा, हे सगळे एकत्र येऊन काम करतात. जर श्रोत्यांनी मी सांगितलेलं उत्तर मगाशी ऐकलं असेल की बद्धकोष्ठतेचे 2-3 प्रकार असतात. सो प्रत्येक कॉन्स्टिपेशन करता वेगळं औषध असतं. या औषधांचे 3-4च प्रकार आहेत. एक म्हणजे संडासची गती वाढवणारे आतड्याची, दुसरं त्याचा बल्क वाढवणारे, संडास थोडं थोडं होत असेल जसं आता मगाच्या म्हणजे पेशंट प्रत्येकाला जो त्रास असेल त्यानुसार त्यानुसार आपण औषध देतो. त्यात आयुर्वेदिक आणखीन आम्ही वापर करतो, म्हणजे एस्पेशली विशेषतः इसबगोल नावाचा जो पदार्थ आहे त्याचा आपण वापर करतो. सो ज्यांना कमी संडासला होत आहे, साफ संडासला होत नाही, पोटात गॅस होतो किंवा म्युकस जातो, श्लेष्मा जातो संडासमधून, त्यांनी इसबगोल वापरणं हे श्रेयकारक असतं. पण काही लोकांना इतकं कडक संडासला होतं, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वृद्ध लोक की ज्यांना अनेक वर्ष कॉन्स्टिपेशन, अनेक वर्ष बद्धकोष्ठता आहे, मग त्यांना मला थोडी स्ट्रॉंग औषधं, थोडी मोठी औषधं वापरावी लागतात. अशी काही औषधांची कॉम्बिनेशन्स असतात, त्यांना आम्हाला ती वापरावी लागतात बऱ्याच वेळेला. आणि तिसरी कॅटेगरी अशी आहे की काही लोकांना होतच नाही संडासला 2-2, 3-3 दिवस, त्याच्याकरता काही वेगळ्या गोळ्या असतात, त्या जनरली ॲलोपॅथीमध्ये असतात. मी एक इथे जरा सल्ला देऊ इच्छिते की आयुर्वेदिक औषधं ही चांगली असतात निश्चितपणे, कारण ती आपल्या शरीरानुसार, ऋतुमानानुसार त्यांची योजना केलेली असते. कधी कधी असं आम्हाला आढळून येतं की ही इव्हन ॲलोपॅथीची औषधंसुद्धा की बऱ्याच वेळेला गरज नसताना आपण एक शॉर्टकट मारला, एक पटकन काहीतरी करणार करतो, जसं तुम्ही मगाशी म्हणलात की आपण घरगुती काहीतरी करतो, आणखीन मूळ गोष्ट आपण ढकलून देतो, तर त्याची सवय लागू शकते शरीराला. जेव्हा अनेक गोष्टींनी एखादी गोष्ट होत असेल तर आपण औषध वापरतो, पण शक्यतो औषधांची स्वतःला सवय करून घेऊ नये, कारण त्याचं मग प्रमाण वाढत जातं पुढे. म्हणजे आज 1 चमच्याने होते तर उद्या 2 चमचे लागतील, आज 1 गोळीने होते उद्या 4 गोळ्या लागतील. सो हे तरुण लक्षात ठेवावं की आपण वेगळ्या गोष्टी आधी मुळात अवलंबून कराव्यात आणि मग औषधांकडे वळावं. नमस्कार. हा, हॅलो ताई, नमस्कार. हा, बोला, आपला प्रश्न विचारा. मी विजय कुमार सांग बोलतो, मुक्काम पोस्ट बसवा, तालुका शहर, जिल्हा कोल्हापूर येथून. माझा प्रश्न असा आहे की पाणी भरपूर प्या असं सांगितलं जात आहे, पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं ताण्यानुसार पाणी प्या आणि भूत्यानुसार जेवण जेवा असं सांगितलं जात आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा होता माझा. खूप चांगला प्रश्न आहे, हे बरोबर आहे तुमचं, कारण अति पाणी पिऊन सुद्धा कधी कधी त्रास होतो शरीरात. काही लोक उगीच 3-3, 4-4 लिटर पाणी पितात, मग शरीरामधल्या काही क्षारांचं प्रमाण कमी होतं, सोडियम वगैरे. एक लक्षात घ्या, आपण ज्या आरोग्य पद्धती आहेत ना त्या सगळ्या माणसाच्या भल्या करताच आहेत. त्याच्या प्रत्येकाचे त्याच्या पाठीमागची विचार आणखीन त्याचे तत्व जे ती वेगळी आहेत. सो भूक लागली की जेवण जेव्हा हे योग्यच आहे, भूक नसताना अननेसेसरीली खाणं हे बरोबर नाहीच आहे, पण आपण खाल्ल्यानंतर त्याचा विनिमय होण्याकरता, त्यातनं मिळणारी ऊर्जा ही शरीराचा मेद वाढू नये, की आपली जाडी वाढू नये, याच्याकरता आपण व्यायाम करणं आणि तेवढं आपण त्याला कॅलरी एक्सपेंडिचर म्हणतो, की तुम्ही काहीच करणार नसाल दिवसभर तर तुम्ही रात्री तुम्हाला भूक नाही लागली तर तुम्ही जेवू नका. असं जरुरी नाही की तुम्ही रात्री खा. सो भूक लागली कीच खाणं हे बरोबर आहे, पण भूक लागत नाहीये, भूक मंदावणे हेही कधी कधी एखाद्या रोगाचं लक्षण असू शकतं, की तुम्हाला डायबेटीस आहे, शुगर वाढली, इन्फेक्शन झालंय, TB आहे, कर्करोग आहे, त्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही. सो प्रत्येक माणूस फक्त भूक लागल्यावरच खाईल तर मग त्याचं वजन कमी होईल, त्याच्या जीवनसत्वांचा अभाव होईल, त्याचं रक्त कमी होईल. सो जेव्हा तुम्ही निरोगी आहात तेव्हा तुम्हाला भूक लागली तेवढंच खा. तुमचं जसं आयुष्य आहे, तुमची जशी दिनचर्या आहे, तुमची जेवढी शारीरिक, एखादा माणूस हा लेबरर आहे, वर्कर आहे, तो भरपूर ओझी वगैरे उचलतो, त्याला एनर्जीची गरज आहे, त्याला ऊर्जेची गरज आहे, त्यांनी वेळेवर खाणं गरजेचं आहे. पण तुम्ही बसून काम करताय, तुमचं बैठं काम आहे, तर तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही खा. तुम्हाला भूक नाही लागली रात्री तर तुम्ही हलकं काहीतरी खा, फक्त वरण भात खाऊन तुम्ही शांत राहिलात तरी चालेल, किंवा 2 फळं दूध खाऊन राहिलात तरी चालेल, जेवढी भूक असेल तेवढं खा. तुम्ही सांगताय ते एकदम बरोबर आहे, पण पाण्याचा वापर बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही एसीत बसलाय, तुम्ही बाहेर फिरताय, मग पाण्याचं हे कमी होतं. नमस्कार, बोला. नमस्ते. नमस्कार. मी अभिजित हरवाडे, कोल्हापूर बोलतोय. हा, बोला, प्रश्न विचारा. वडील हे ज्येष्ठ नागरिक आहेत, 77 वर्ष वय चालू आहे त्यांचं.
आहार योग्य आहे, तंतुमय आहार घेतात, पण हालचाल थोडीशी कमी आहे. आणि गेले काही दिवस झाले की मुळव्याधचा अतित्रास किंवा पोटात शौचस्थापना झाल्यामुळे किंवा शौचावरती रक्त पडल्यामुळे त्याच्या अंगात थकवा पण आला आणि त्यांचं वजन पण कमी व्हायला लागले. काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे? वजन कमी वाढले आणि औषधं सगळी चालू आहेत, आहार पण चालू आहे, पण फरक पडणार झाला त्यांना. 77 वर्ष आहे 77 वय आहे वर्ष त्यांच्या आहे. वडिलांचं आणि त्यांना रक्तस्राव होतोय. कदाचित वयोमानानुसार कमी वयोमानानुसार. असेल. सो मुळव्याधीमुळे रक्तस्राव होऊ शकतो. सो कधी कधी आपण त्यांच्या डॉक्टरने दिलीच असतील की त्यांना आपण इसबगोल देतो किंवा इतर काही. आपण ह्या कार्यक्रमांमधनं औषध कुठलं घ्यावं हे सांगू शकणार नाही, कारण प्रत्येक माणसाचं औषध हे वेगळं असतं. परंतु रक्तस्राव होतोय आणि वजन कमी होतंय हे 2 गोष्टी बरोबर नाही आहेत. त्यामुळे त्यांना कधी कधी अशा रुग्णांना ही दुर्बीण तपासायची, म्हणजे आपण त्याला कोलोनोस्कोपी म्हणतो, मोठ्या तळ्याला आतमध्ये दुर्बीण घालून ते तपासणी करणं गरजेचं असतं. कारण पाईल्स म्हणजे मूळव्याधीला पण आपण कधी कधी बाहेरनं उपाय करू शकतो किंवा त्याच्यात इंजेक्शन देऊन करू शकतो. प्रत्येक वेळेला ऑपरेशन लागतं तसं नाहीये. पण मोठ्या तळ्यामध्ये इतरही काही आजार असतात, जसं डायव्हर्टिक्युलोसिस म्हणून एक आजार आहे. मोठ्या तळ्यावर फुगे असतात, त्यात शौच अडकून त्यांनी बद्धकोष्ठता येते. ह्या वयामध्ये हे खूप कॉमन असतं आणि त्यामुळे तिथे शौच साठून तिथे दुखतं, जखम होते, रक्तस्राव होतो आणि मग अशा वेळेला काही वेळ रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं, कारण ते आतडं फुटू शकतं. दुसरी गोष्ट, कधी कधी आतडे ही बारीक होतात, नॅरो होतात आणि तिथे गाठ वगैरे एखादी येऊ शकते किंवा छोट्या गाठी येऊ शकतात. तर ह्या सगळ्यांकरता एकदा पोट विकार तज्ञांकडे दाखवणं गरजेचं आहे किंवा जे ऑपरेशन करतात त्या डॉक्टरांकडे, सर्जनचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे. चाचणी करणं गरजेचं आहे. सगळ्या प्रकारच्या तपासण्या. त्यांना तर आता रक्तस्राव होतोच आहे, त्यामुळे त्यांना निश्चितपणे संडासद्वारे दुर्बिणीने तपासणी त्यांनी करून घ्यावी, असा अगदी महत्त्वाचा सल्ला त्यांना मिळणं गरजेचं आहे. डॉक्टर, बऱ्याचदा पचनक्रिया बिघडली की छातीत जळजळ होते, त्यावेळेस आपण ती ॲसिडिटी झाली असं बोलतो आणि तात्पुरते उपाय करतो, पण सारखी ॲसिडिटी होणं ही किती घातक आहे आणि ती किती गांभीर्याने ती गोष्ट आपण घेतली पाहिजे? सो ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त, जे जठरामध्ये प्रत्येकाच्या ॲसिड तयार होतं, आम्लपित्त तयार होतं आणि ते गरजेचं असतं, कारण तो मी सांगितलं की आपला पहिला डिफेन्स आहे. पण काही लोक जास्त चिंतातूर असतात, काही लोक अवेळी जेवतात, काही लोक वेळेवर जेवत नाहीत, खूप वेळ काम करतात आणि बराच वेळ भुकेल्या पोटी राहतात, काही लोक मद्यपान करतात, काही लोक तंबाखूचं सेवन करतात, धूम्रपान करतात. ह्या सगळ्यांमध्ये ॲसिड जास्त तयार होतं. असं जास्त तयार झालेलं ॲसिड हे कधी कधी आतमध्ये अल्सर तयार करू शकतं, कधी कधी ते अन्ननलिकेत येऊ शकतं आणि त्यामुळे अन्ननलिकेला, जसं मगाच्या एका पेशंटने आपल्याला विचारलं की त्यांना छातीत दुखल्यासारखं होतं, अन्ननलिकेलाही अल्सर्स होतात, अन्ननलिका बारीक होऊ शकते. एक हायटस हर्निया नावाचा प्रकार असतो, जठर वरती येतं छातीमध्ये आणि मग त्यामुळे अन्न अडकलंय, अन्न इथे चोक झालंय किंवा खाता खाता तोठरा बसलाय असं वाटू शकतं किंवा रक्ताच्या उलट्या होतात, काळ्या उलट्या होतात, काळं संडासला होतं. हे हायपर ॲसिडिटी म्हणजे जास्त आम्लपित्ताची लक्षणं आहेत. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ज्यांना रक्तपातळ करायच्या गोळ्या चालू आहेत, एस्पेशली ज्यांना पॅरालिसिस झालेला आहे किंवा अर्धांगवायू झाला आहे किंवा ज्यांना हृदयविकार झालेला आहे, अशा लोकांना रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू असतात. त्या गोळ्यांमुळे सुद्धा ॲसिडिटी वाढू शकते. काही लोक ज्यांचे गुडघे दुखतात किंवा ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, अशा लोकांनाही आपण त्याला पेन किलर म्हणतो, वेदनाशामक गोळ्या, हे अनेक लोक आयदर डॉक्टरांनी दिले म्हणून घेतात किंवा स्वतः मित्रमैत्रिणींनी आणि कुटुंबातल्या लोकांनी सांगितलं. ह्याचं प्रमाण भरपूर असतं. सो त्याच्या आतड्यावरती विपरीत परिणाम होतात. ॲसिडचं प्रमाण वाढतं, अल्सरचं प्रमाण वाढतं, रक्तस्रावाचं प्रमाण वाढतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, याचे किडनीवरही परिणाम होतात. तेव्हा ऐकणाऱ्या श्रोत्यांनी वेदनाशामक गोळ्या घेताना हा भरपूर विचार करून घेतला पाहिजे की ह्याचा आपल्याला अपाय होणार नाही. हॅलो, हा बोला. नमस्कार. नमस्कार. बोलते. बरं, प्रश्न विचारा आपला. एक दिवस आमटी भात जेवताना आमटी तिखट होती, हे नंतर लक्षात आलं, पण नंतर रात्रभर पोट दुखलं. तर याचं कारण काय असावं आणि याच्यावर काय करावं? सो तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना आमटी तिखट झाल्यामुळे रात्रभर दुखलं पोटामध्ये. सो तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे म्हणजे एस्पेशली लाल मिरची किंवा मिरे किंवा दालचिनी या सगळ्यांमुळे ॲसिडचं प्रमाण वाढतं जठरामधल्या, असं हे पैकी हिरव्या मिरचीने तर प्रमाण वाढतं. हे अनेक आपण भारतीय रुग्णालयांमध्ये हे प्रूव्ह केलेली गोष्ट आहे, म्हणजे ही आपण काय म्हणतो सिद्ध झालेली गोष्ट आहे. सो खाल्ल्यानंतर जर पोटात दुखत असेल तिखट गोष्टींमुळे तर आपण तिखट पदार्थ टाळणं हे पहिली गोष्ट आहे. जर खाल्लंच असेल तुम्ही तर तुम्ही थंड दूध घेऊ शकता किंवा काही औषधं मिळतात कुठली, त्यामुळे डॉक्टरांकडनं जाऊन आपण ॲसिडिटी कमी होण्याकरताच्या गोळ्या असतात किंवा काही सिरप्स असतात, पातळ औषधं असतात की ज्यांनी वेदना कमी होतील, अशी औषधं आपण घेऊ शकतो. घरच्या घरी तुम्हाला उपाय हवा असेल तर तुम्ही थंड दूध, थंड पाणी, तुळशीचं बी हे असं घेऊ शकता. पण मला वाटतं की खूप दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलेला जास्त चांगला राहील. हॅलो, हा, बोला. प्रश्न विचारा.
हा तेच प्रश्न विचारायला. माझी मुलगी आहे एक 17-18 वर्षाची. हं. तिला बरेच दिवसापासून पोटाचा त्रास होतोय, दुखतंय पोटात अधून मधून. सोनोग्राफी वगैरे केली, हं. तिथं काय रिपोर्ट नॉर्मलच आहेत सगळे. अजून मधून पोटात दुखते वरचेवर. हे पण खूप सामान्य ह्याच्यामध्ये आढळणार पाहिजे. लहान मुलांना जनरली त्यांना कळत नाही की आपल्याला पोटात का दुखतंय. तर पोटात दुखण्याकरता आतडी बारीक झाली आहेत का, किंवा पोट साफ होत नाहीये का, किंवा कधी कधी युरिन इन्फेक्शनमुळे पोटात दुखू शकतं. गॅस हे पोटात दुखणं, म्हणजे जास्त गॅस आतमध्ये साठून राहणं हे पोटात दुखण्याचं कॉन्स्टंट कारण असू शकतं. जनरली लहान मुलांमध्ये किडनीमध्ये स्टोन किंवा पित्ताशय स्टोन हे कमी प्रमाणात आढळले जातात. आपल्या देशात टीबीचं प्रमाण खूप आहे, तर त्यामुळे तिचं जर वजन कमी होत असेल, भूक लागत नसेल तिला, तर त्याची पण ॲटलिस्ट पोटाची एक सोनोग्राफी करणं, डॉक्टरांना दाखवून तिचं तपासणी करून घेणं. पोट कोणीतरी ते तपासलं पाहिजे की तिला का होत आहे असं, पोटात दुखतंय ते. कधी कधी पाळीच्या विकारांमुळे पोटात दुखू शकतं. सो लहान मुलांमध्ये, म्हणजे या विशिष्ट लहान असं नाही, पण ह्या वर्गामध्ये अनेक कारणं अशी असू शकतात. ॲसिडिटी ही कमी होते ह्या मुलांना, पण पोट साफ न होणं, युरिन इन्फेक्शन होणं हे बघितलं पाहिजे. हॅलो, बोला बोला. आता मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. बरं. नमस्कार. वृद्ध लोकांनी हं, म्हशीचं दूध पिणं हं. कितपत बरोबर आहे? सो दूध कुठलंही प्यायला हरकत नाहीये. मला वाटतं त्यांना हा प्रश्न पडलाय, कारण बऱ्याच वेळेला आपण गाईचं दूध हे जास्त पौष्टिक असतं असं समजतो, पचायला हलकं. पचायला हलकं असतं, कारण त्याच्यात स्निग्धांश कमी असतो, त्यातले फॅट्स कमी असतात. सो जर तुम्ही बारीक असाल, तुम्हाला हृदयविकार नाहीये, तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कमी आहे, म्हणजे रक्तामध्ये आपण कोलेस्ट्रॉल वगैरे म्हणतो, तर तुम्ही म्हशीचं दूध प्यायला हरकत नाही. पण तुम्हाला डायबेटीस आहे, तुम्हाला हृदयाचा विकार आहे, तुम्हाला कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या चालू आहेत, तुमचं वजन जास्त आहे, तुम्ही काही चालत नाही जास्त, किंवा तुमचं व्यायामाचं काही करता येत नाही तुम्हाला, मग अशा वेळेला म्हशीचं दूध जर तुम्ही रोज प्यायलात तर त्यांनी फॅट्स जास्त वाढू शकतात, जे चवीला कितीही चांगलं असलं तरी. डॉक्टर, बऱ्याचदा ना प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं की पोट फुगल्यासारखं होतं आणि अस्वस्थ वाटतं, आणि कधी कमी खाल्लं तरी पण तीच अवस्था असते. तर पोट फुगणं किंवा नाही वाटत खावं असं काही वेळेला, तर त्याच्या मागचं कारण काय? बऱ्याच वेळेला आपल्याला अन्नाची एक विशिष्ट सवय असते की आपल्याला किती अन्न कोणत्या वेळेला कशा पद्धतीने पचेल. हल्लीच्या काळात बऱ्याच वेळेला तुमचं जर पोट फुगलेलं असेल, आपण ज्याला पोट सुटलेलं आहे असं म्हणतो, किंवा पाठीचे काही विकार असतील, आपण त्याला जठराचे अन्न ग्रहण करायची कपॅसिटी कमी होते, म्हणून खाल्ल्यानंतर पोट फुगतं. बऱ्याच वेळेला जठराची गती कमी होते. त्यालाही अनेक कारणं असतात. ॲसिडिटी हे त्यातलं प्रमुख कारण आहे. पोट साफ न होणं हे दुसरं कारण आहे. पण पोट सुटलेलं असणं आणि अजिबात व्यायाम न करता पोटाची, आपण म्हणतो ना की पाठीच्या कण्याचा विकार असतात, त्यामुळे पण पोट सुटू शकतं. सो ह्या गोष्टींकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळेला आपला जो शतपावलीचा जो विचार आहे, आपण भारतामध्ये आपण असं म्हणतो की खाल्ल्यानंतर तुम्ही 100 पावलं तरी चाला. सो खाल्ल्यानंतर तुम्ही चाललात आणि थोडंसं जरी स्वतःला शरीराला चलनवलन केलं तर तुम्ही खाल्लेलं अन्न हे पटकन पचायला आणि ते खाली जायला मदत होते. नाही तर खाल्लं आणि लगेच बसलं, खाल्लं आणि लगेच झोपलं की तुमचं पोट फुगल्यासारखं वाटतं. सो त्याला आपण ॲकोमोडेशन म्हणतो. आणि पोटाचं एक आपण काय म्हणतो त्याला टोन, जो मस्क्युलर टोन आहे, आपण जसे पायांचे व्यायाम करतो, हातांचे व्यायाम करतो, जिथल्या स्नायूंना बळकटी येण्याकरता, तसे पोटाच्या स्नायूंना पण बळकटी येणं गरजेचं आहे. डॉक्टर, पोटाच्या विकारांविषयी आज आपण बोलतोय, तर हे विकार होऊ नये त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखणं किती गरजेचं आहे? मला वाटतं आता कोविड नंतर सगळेजण शिकले असतील की हँड हायजीन किती महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वच्छता बाळगणं. स्वच्छता ही स्वतःच्या शरीराची पण असते. रोज दात घासणं, 2-3दा दात घासणं, खाल्ल्यानंतर दात साफ करणं, हात साफ करणं खायच्या आधी. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगते की बाहेर खाताना कच्चे पदार्थ खाणं टाळावं. जर तुम्हाला ते कसे बनवलेत हे माहीत नसेल तर फ्रोझन फूड टाळावं. आणखीन जे पदार्थ आपल्या समोर शिजवले गेले नाही आहेत ते पदार्थ खाणं टाळावं, कारण त्यांनी अनेक इन्फेक्शन्स जी पोटाला होतात ती टळू शकतात. डॉक्टर मुक्ता बापट, आज आपण इथे आलात आणि पोटाचे विकार याविषयी श्रोत्यांच्या बऱ्याच शंकांचं तुम्ही निरसन केलं आणि उपयुक्त अशी माहिती आम्हाला दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत पोटाचे विकार याविषयी डॉक्टर मुक्ता बापट यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.